नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम पटकन होणारी आणि रंग नाही भरला तरी चालेल अशी एकदम सुरेख रांगोळी काढणार आहोत. ही रांगोळी रंग न भरता देखील खूपच छान दिसते. तर तुम्ही ही रांगोळी निश्चित दारापुढे काढू शकता आणि जागा देखील ह्या रांगोळीला कमी लागते. तर 7 ते 1 ठिपके आपल्याला या रांगोळीला लागणार आहे. तर सुरुवातीला आपण ठिपके काढून घेऊयात. तर असं 7 ठिपके मी काढून घेतलेले आहे. आता याच्या खाली 5 ठिपके येतील, म्हणजे ठिपके आपल्याला मधोमध नाही घ्यायचे. मग खाली 5 ठिपके घ्यायचे. आता इकडे सुरुवातीला आपल्याला हा ठिपका सोडून द्यायचा आहे, म्हणजे हा जो एकदम खालचा आहे तो. आणि त्याच्यानंतर त्याचा जो एकदम वरती ठिपका आहे ते इथून, म्हणजे हे जो त्याच्या तिरकसमध्ये ठिपके, तो ठिपका, हे 2 तिरकसमधले ठिपके, आणि असं हे करून आपल्याला एक व्ही शेप तयार करून घ्यायचा आहे. आता हे सेम आपण इकडे पण करून घेऊयात. हा ठिपका आपल्याला घ्यायचा आहे आणि हे 2 ठिपक्यांना ते जॉईंट करून व्ही शेप तयार करून घ्यायचा आहे. तर असेच मी सगळे व्ही शेप जोडून दिले आणि तो एक स्क्वेअर तयार होऊन गेला. आता यानंतर आपल्याला हे जे 2 ठिपके होते, इथून आपल्याला एक रेष घ्यायची, थोडासा कर्व असा शेप घ्यायचा आहे आणि ती आपल्याला इकडे याला जॉईंट करायची, म्हणजे वरच्या 2 ठिपक्यांना, ह्या ठिपक्याला नाही जॉईंट करायचं आहे. तर ती रेष मी मधल्या साईडने घेते आणि ह्या वरच्या ठिपक्याला आपल्याला असं जोडून द्यायचं आहे. आता सेम इथून रेष घ्यायची आहे. हा ठिपका बघायला गेला तर त्याच्या मधल्या साईडने घ्यायचं आहे आणि ते आपण ह्या ठिपक्याला जोडून देऊ. आता ह्यानंतर इकडे पण मी तसंच करून घेतलेलं आहे. हे 2 ठिपके होते ज्यांच्या थ्रू आपण व्ही शेप तयार केला. तर तिकडून मधून ती रेष घेतली आणि अशी ती एक डिझाईन तयार केली आणि ह्या ठिपक्याला जोडलं. इकडे आपल्याला हे जे शेवटचे जे टोकावरचे ठिपके आहेत त्यांचा उपयोग नाही करायचा आहे. आता परत आपण मधून अशीच सेम रेष घ्यायची ह्या ठिपक्यापासून आणि ती असंच सेम ह्या ठिपक्याला जोडून द्यायची.
तर आता हे केल्यानंतर आपण हे 4 ठिपके पण एकमेकांना जोडून देऊयात. आता इतकं केल्यानंतर जे आजूबाजूचे टोकावरचे जे ठिपके राहिलेले आहेत यांना आपण फक्त एक असा तो आकार म्हणजे एक वेगळी आपण अशी एक डिझाईन तयार करून घेऊ आणि ती या ठिपक्यात अशी जॉईंट करून आपल्याला न्यायची आहे. आता इकडे सेम तसाच आकार मी काढून घेतलेला आहे. तर इथून थोडंसं खालून घेतलेलं आहे आणि हे जे आपण आधी डिझाईन काढली त्याला फक्त जॉईंट करून घेतलेलं आहे. तर आता त्यानंतर अजून एक सेम तशीच डिझाईन मी काढून घेतलेली आहे. आता इकडे मध्ये जर तुम्हाला फूल काढायचं असेल किंवा असंच राहू द्यायचं असेल तुम्ही राहू देऊ शकता. तर अशा प्रकारे कमी जागेत नेहमीपेक्षा थोडी वेगळी अशी आपण एक सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर मी या रांगोळीमध्ये कलर देखील भरलेला नाही आहे आणि कलर नाही भरला तरी या रांगोळीमध्ये चालेल कारण ती अशी पण छान दिसते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. थँक्यू.